प्रीतम, मी आई होणार आहे. प्रीतम, हाँ न्यूज ही नाहीये की मी आई होणार आहे. न्यूज ही आहे की तू बाबा होणार आहेस. माझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाबा तू आहेस. आणि त्यामुळे मी एक निर्णय घेतलाय. मी या बाळाला जन्म देणारच. प्रीतम, तुम्हाला आठवत आहे का तुम्ही मागच्या वेळी मला मूवी दाखवता म्हणून घेऊन गेलेलात आणि तिकीटच काढायला विसरलेलात? पण मी असं नाही केलंय. मी आधीच तिकीट बुक केले. जायचं मूवीला. आपण प्रियाला नको दुखवायला. ती पण आज झाल्या प्रकरणाने खूप अपसेट झाली असणार. प्रीतम, जाऊया ना? हाँ जाऊया ना. ग्रेट. चालेल, लगेच निघूया. तुम्ही फोन घ्या, मी आलेच. हॅलो. हॅलो प्रीतम, माझ्या पोटात खूप दुखतंय. मला खूप त्रास होतोय यार. जीव जाईल का काय असं वाटतंय आता. काय करावं मला काही कळत नाहीये. प्लीज प्रीतम, तू ये ना यार. तू शांत. हॅलो हॅलो. मोनिका जे काही सांगते ते मला अजूनही पटत नाही. मला काहीच कसं आठवत नाही. मी काहीच चुकीचं वागलेलो नाहीये तिच्यासोबत. पण आता तिला त्रास होतोय तर माणुसकीच्या नात्याने जायला हवं मला. काय झालं प्रीतम? कसला एवढा विचार करताय? जायचंय ना, उशीर होतो आपल्याला. ऍक्च्युली दादाचा फोन आला होता मला आता. एका अर्जंट कामासाठी जावं लागणार आहे. तेच सांगायला फोन आला होता. आपण उद्या जाऊया ना मूवीला. उद्या पक्का. हाँ ठीक आहे प्रीतम, काहीच हरकत नाही. आणि आदित्य दादांनी बोलवलंय म्हणजे महत्त्वाचंच काम असणार. डोंट वरी, आपण नंतर जाऊया मूवीला. तुम्ही आधी तुमचं काम पूर्ण करा. आलो. Listen, I'll call you back. हे गणी इकडे. असा का चेहरा पडला तुझा? ते तायडीने छळलं वाटतं तुला. हा, ती तायडी आहे ना अशीच आहे. सगळ्यांना त्रास देत असते. तुम्हाला पण? मग नाही तर काय. सारखं आहे ना, इकडून तिकडे तिकडून इकडे. म्हणजे एका ठिकाणी कुठेतरी स्थिर राहिलं पाहिजे ना. म्हणजे मला मूर्ख आहेत. आता बघा की उद्या परत गावाकडे चालल्या. मी तुला सांगितलं मला पण ती संकट नाही, तरी पण नाही ना. पारू गावी चालली आहे. बाप पाठवायला लागलाय तिला. आणि परवा दिवशी तिचा वाढदिवस पण आहे, तरी पण ऐकत नाहीये. काय काय बोलतोस तू? पारूचा बर्थडे आहे परवा. वय गणी, अरे तुझ्या तायडीचा बर्थडे सेलिब्रेट करायला नको का? मग कसं करणार? ती तिकडे असणार ना. आणि बाने तिला ताकीद दिल्या की तिकडची सगळी कामं झाल्याशिवाय परत तिकडे नाही यायचं. नाही, डोंट वरी. मी सांगतो तिला, ती ऐकेल माझं. बोला बोला. आधी ती माझं पण ऐकायची. हे बाळाचे बाबा. तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम दिसतंय. बघ किती धावळ पळत आले तुझ्यासाठी. तुम्ही काळजी करू नका, आता ती ठीक आहे. प्रेग्नन्सीमध्ये अशा गोष्टी होतच राहतात. तसं तर मी सोनोग्राफी पण केली आणि इतर रिपोर्टही चांगले आहेत. शिवाय बाळाची आईसुद्धा चांगली आहे. अहो तुमचं बाळ ना एकदम ओके, पण काळजी घ्या. सुरुवातीच्या या काळात ना खूप जपावं लागतं. कधी पण इमर्जन्सी येऊ शकते, त्यामुळे तिला एकटं सोडू नका. कोणीतरी तिच्या सोबत राहा. आणि हा, शक्यतो लांबचा प्रवास टाळा. बरं, येते मी. काळजी घे. थँक्यू डॉक्टर.
तू तू ठीक आहेस ना? हो. बरं, काळजी घे, मी येतो. प्रीतम, तुला माझी काळजी नाहीये हे मला माहितीये. अरे आपल्या बाळासाठी तरी हे रिपोर्ट्स बघ. प्रीतम, उद्या डॉक्टरांनी मला त्यांच्या क्लिनिकवर बोलवलंय आणि शक्यतो लांबचा प्रवास अवॉइड करा असं त्यांनी सांगितलंय. तू ऐकलंस ना? म्हणून मी गावी जायचं कॅन्सल केलं. बरं, हरकत नाही. तू काळजी घे, मला प्रियाकडे जायचं आहे. प्रीतम, खरं तर मी तुझ्या आयुष्यातून खूप दूर निघून जाणार होते, पण मी तरी काय करणार? माझं नाईलाज आहे रे. येतो.